झालं गेलं विसरून जावं आणि कामाला नवीन सुरुवात करा। हा व्हिडिओ आहे आपल्या पहिल्या चॅनलवर टाकण्यासाठी मी तयार करून ठेवलेला होता, पण आज मी हा निर्णय घेतला की हा मराठी चॅनलमध्ये मी हा व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यावर फक्त आपले DIY व्हिडिओ येतील। तर यामध्ये तुम्हाला जर त्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक आहे। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर चला, आपल्या हा मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर हा आपला मराठी महाराष्ट्रीयन लुक म्हणजे शाही मस्तानी साडी, तर ही मी कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे। तर त्याची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर कशा प्रकारे तुम्ही घरी पण ही साडी शिवू शकता। चॅनलवर नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ते बघा, मी उंचीचं आणि सीट घेरचं माप घेतलेलं आहे। सीट घेरमध्ये आपल्याला 3 ने 42 ला डिवाइड करून 14 इंच आलेला आहे। त्यामध्ये 1 इंच आपण वाढ करून घेतलेली आहे आणि उंची आपली जी आहे तीच आपण ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सामान एकत्र घ्यायचं आहे आणि आपले हे 2 माप घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला यावर मापे टाकायचे आहेत, ते आपण बघूयात। तर बघा, इथे मी ही जी 10वारी साडी घेतलेली आहे, ही वाईन कलरमध्ये साडी आहे। तर हिची अशी लांबमध्ये बॉर्डर आलेली आहे आणि ही साडी 10वारीमध्ये आहे, म्हणजे 10 मीटर एवढी साडी आहे। आपण याचं ब्लाउज पीस धरून 10 मीटर ही साडी होते। तर ही साडी आपली खूप सॉफ्ट अशी आहे आणि खूप सुंदर आहे। तर यासाठी मी जे अस्तर घेतलं आहे ते 2 मीटर एवढं मी अस्तर घेतलेलं आहे, कॉटनचं अस्तर आहे। आणि शक्य तेवढं आपण जेव्हा बी नऊवारी साडी शिवतो ना, त्यावेळेस आपण कधी पण चांगल्या कॉटनमध्येच याला अस्तर लावायचं, कारण साडी एकच वेळेस शिवतो त्यावेळेस ती खूप जास्त जॉईंट केलेली असते। तर अशा प्रकारे आपल्याला चांगलं अस्तरच गिरायकाला लावून द्यायचं असते। तर मी हे चांगल्या क्वालिटीचं अस्तर घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आता ही आपली पूर्णपणे साडी आहे आणि याला हे ब्लाउज पीस आलेलं आहे। तर ब्लाउज पीस आपण सगळ्यात आधी वेगळं करून घेणार आहेत। तर इथे पदराला पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे गोंडे आलेले आहेत। हे म्हणजे आपल्याला पिको करायचं काम नाही। जर पिकोसाठी नसेल तर तेव्हा आपण साडीला पिको करून घ्यायचं आहे। तर आता बघूया आपण इथे ब्लाउज पीस साईडला करूयात। तर बघा, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी यामध्ये छोट्या टिप्स पण सांगितलेल्या आहेत आणि साडीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पण सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण ब्लाउज पीस कट करून साईडला ठेवलेला आहे आणि अस्तर कटिंगला घेतलेला आहे। तर अस्तर कटिंगला घेताना आपल्याला जी बंद भागाची बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि जी खुली बाजू आहे ती समोरच्या साईडने ठेवलेली आहे। जी ओपन आहे ती इथे कॅमेऱ्याच्या समोरून आहे। आपल्याला कॉर्नर पण सरळ करून घ्यायचे आहेत। जर क्रॉसमध्ये कपडा असेल तर आपण तो कट करायचा आहे। आणि आता आपण हे बघूया। तर इथे 2 मीटर का मी घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे सांगते। तर इथं आपली उंची जशी आहे त्यानुसार हे आपल्याला अस्तर पुरते। जर तुमच्या क्लायंटची उंची जास्त असेल तर तुम्हाला अस्तर 2 मीटरपेक्षा पण जास्त घ्यावं लागेल। आणि इथे 38 इंच उंची होती म्हणून हे पुरेसं आहे। आणि इथे आपल्याला जे कमरचा आणि सीट घेरचा भाग टाकायचा आहे, तर इथे आपल्याला हे दोन्ही पण भाग यामध्येच टाकता येतात। जे आपण सीट घेरचं माप घेतलेलं आहे 42 इंच, त्यामध्ये 3 त्याला डिवाइड करून घेतलं तर 14 इंच एवढं आला आणि 1 इंच लुजिंगमध्ये ठेवलेलं होतं। तर तेच माप इथे सरळ टाकून घ्यायचं आहे आणि हे मधल्या बाजूला आपल्याला 2 इंच आतल्या साईडला इथे घेतलेला आहे आणि मग वरच्या साईडनं 30 लाईन वर घेतल्याच्या नंतर हे आपलं कमरेचं माप निघतं आणि ह्या कॉर्नरमध्ये आपल्याला इथे जे आकार टाकायचा आहे। तर हे आपलं वरचं माप झाल्याच्या नंतर खालच्या साईडने आपल्याला बॉटमसाठी 7 इंच एवढं माप घ्यायचं आहे आणि 7 इंच घेतल्याच्या नंतर 1 इंच शिवून हे 6 इंच होऊन जाते। तर इथे अशा प्रकारे आपली मार्किंग झाल्याच्या नंतर ही बाजूची लाईन आपल्याला कर्व शेपची जी स्केल असते ती असल्यास त्यांनी पण तुम्ही ही लाईन ओढू शकता। तर मी अशा प्रकारे टेप ठेवून घेतला आहे आणि ही लाईन पूर्ण केली आणि त्यावर परत एकदा चॉकनं हे डार्क करून घेतलेलं आहे आणि ह्या पूर्ण मार्किंगवर अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची आहे। जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर ह्या आपल्या दोन्ही पॉईंटची एक सोबत अशी कटिंग झालेली आहे। तर आपण आता पुढची साडीची कटिंग बघणार आहोत। तर आपण आता पदर कसा कट करायचा ते बघणार आहोत। तर इथे आपल्या पदराच्या साईडला गोंड्या आलेल्या आहेत, तर
आपल्याला इथे पिको करायची गरज नाही आहे। तर तुमच्या पदराच्या साईडला गोंडे नसतील तर तुम्ही इथे साडी पिको करून घ्या। आणि आता आपल्याला पदराचं माप कसं घ्यायचं तर ते आपल्या उंचीवर आहे। तर आपली उंची 38 इंच भरली आहे, तर 2 वेळेस आपल्याला 38 + 38 घ्यायचं आहे आणि त्याच्यात एक्स्ट्रा आपल्याला परत घ्यायचं आहे। ते किती आता आपण बघूया। तर इथे अशा प्रकारे मी कपडा डबल फोल्ड करून घेतला, जेणेकरून तुम्हाला कॅमेरामध्ये हा दिसेल की आपण साडीचं माप कसं घेतलं आहे। तर इथं मी एक्स्ट्रा 12 इंच एवढं घेतलं आहे। जर तुमच्या क्लायंटला पदर खूप मोठा हवा असेल तर तुम्ही 15 इंच एवढं माप घेऊ शकता। तर इथे 12 इंच घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं 38 + 38 + 12 इंच म्हणजेच 88 इंच एवढं पूर्ण पदराचं माप घेतलेलं आहे। आणि आता ही सरळ लाईन जी आहे ती आपण अशी कट करून घेणार आहोत। आणि हे आपलं पदराचं कटिंग झालेलं आहे। पण पदर आपल्याला असा नाही लावायचा आहे साडीला। तर इथे आपण जी पदराची आपली वरच्या साईडची काठ असते नेसता वेळेसची ती ही आहे, आणि जी खालची काठ असते जी आपल्या खांद्यावर वरच्या साईडने येते ती खाली ही आहे। तर इथे आपण बघू शकतो जो मार्क मी इथे 12 इंचाचा लावलेला आहे तो आपल्याला असाच क्रॉसमध्ये खालच्या साईडनं न्यायचा आहे। तर मी इथे साडी अशा प्रकारे ठेवते, तुम्हाला कॅमेरामध्ये लक्षात येईल। तर टेप मी असा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला टेप ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे आणि यावरच आपल्याला याची क्रॉसमध्ये कटिंग करायची आहे। जर तुम्ही 7 किंवा 8 वर्षाच्या मुलीची साडी शिवत असाल तर त्यावेळेस पदराचं जे वाढलेलं माप आहे ते वेगळ्या पद्धतीत टाकायचं असते, कारण त्यांना एक्स्ट्रा जे 12 इंच आपण वाढून घेतलेलं आहे ते लहान लेकरांसाठी थोडं जास्त होते, किंवा मग सहावारी साडीत ते माप आपण जास्त घेतल्याच्या नंतर पूर्ण साडीमध्ये लहान लेकराची साडी रेडी होत नाही 6, 7 किंवा 8 वर्षाच्या। तर बघा आता आपण हे पदर कसा फोल्ड करून लावायचा ते बघूया। तर इथे अशा प्रकारच्या वरच्या साईडनं अशा मिरवण्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्याला एकदा पिनअप लावून इथे तुम्ही हे माप जे कमरेचं माप घेतले त्यानुसार पण इथे सेट करू शकता, किंवा मग एकदा शिलाई केल्यावर जर कमी पडत असेल तर एखादी शिलाई उसवून पण घेऊ शकता। तर अशा प्रकारे त्या मिरवण्या आपण रेडी केलेल्या आहेत। तर आता आपण पुढचे माप कसे काढायचे ते बघूया। तर इथे आपला हा पार्ट आहे तो आपण इथे डबल फोल्ड करून घेणार आहोत, आणि जो आपण लाइनिंगचा कपडा कट केला होता पॉइंटचा तो यावर कसा टाकायचा आणि त्याची कटिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत। तर इथं मी हे डबल फोल्ड केलेली आहे साडी। तुम्ही 4 फोल्ड करून पण पॉइंटची कटिंग करू शकता, पण इथे आपण हे आपलं माप कधीच असं चुकणार नाही म्हणून आपण अशा प्रकारे हे टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर तुमचा असं गोंधळ उडणार नाही म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला सांगते। तर इथे बघा डबल फोल्ड कपडा केलेला आहे आणि त्यावर हे पॅन्टची जी कटिंग केली होती ती अशा पद्धतीत ठेवलेली आहे। तर वरच्या साईडनं जो आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट नाही करायचा आहे, तो आपल्याला तसाच राहू द्यायचा आहे, कारण एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचे आहे वरच्या साईडनी। तर इथे आपल्या कपड्याला आपण सेपरेट करून घेऊया एक साईडने, आणि दुसऱ्या साईडनं जसं पॅन्टची कटिंग आहे तशी ही दोन्ही साईडनी हे कट करून घेऊ। आणि इथे आपल्याला खालच्या साईडनं अस्तरला कसं फोल्ड करून शिलाई करायचे ते आता आपण बघूया। तर एक पार्ट आपण हे बाजूला ठेवूया। अशा प्रकारे उलट्या साईडने आपल्याला हे लाइनिंगचा कपडा ठेवायचा आहे आणि इथे अर्धा इंच तो आतल्या साईडनं दुमटून घ्यायचा आहे आणि यावर अशी
आपल्याला शिलाई घालायची आहे। तर याची आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। ह्या भागाची आपण ही शिलाई केल्याच्या नंतर खालचा थोडासा काठ आपला दिसू द्यायचा आहे आणि अशीच आपल्याला ह्या तिन्ही कॉर्नरवर एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालची शिलाई झाल्याच्या नंतर वरच्या साईडने हा आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आतल्या साईडने अशा प्रकारे ठेवून आपला हा कपडा आपण वरच्या साईडने घेऊन इथे तुम्ही जर बिगनर असाल तर त्यावेळेस आपण पिना लावून घ्यायच्या म्हणजे सोपं जाते। तर इथे अशी सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे इथून। तर इथे मी ही शिलाई मारलेली आहे। तर आता आपण याच्या प्लेट कशा घालायच्या ते बघूया। तर इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की हे दोन्ही साईडचे जे कॉर्नर आहेत त्यावर आपण शिलाई नाही मारलेली। तर इथे अशा प्रकारे आपल्याला ह्या वरच्या साईडने जेवढा आपल्याला प्लेट द्यायच्या आहेत 2 किंवा 3 तर ह्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहे आणि तुम्ही यावर एक वेळेस प्रेस पण करून घेऊ शकता, पण शक्य तेवढं तुम्ही पेपर ठेवूनच प्रेस करा, कारण नवीन साडी आहे तर आपल्याला प्रेस करता वेळेस एखाद्या वेळेस गरम जास्त झाली तर साडी जळण्याचे चान्स असतात। तर तुम्ही कधी पेपर ठेवून जर केली तर असं साडी चिपकल्या जात नाही। तर इथे मी पिना लावून सेट केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने पिनाने सेट करून पूर्ण हे अशा हाताने पण आपण प्रेस करून घेऊ शकतो आणि या उलट साईडने आपल्याला याची दोन्ही कॉर्नरची शिलाई करून घ्यायची आहे। इथे आपण दोन्ही साईडची कॉर्नरला असं जे आकार जे आहे त्यावर शिलाई घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कपडा आपण इथे कट करणार आहोत। इथे आपली एक्स्ट्रा कपड्याची कटिंग झालेली आहे आणि दुसरा पण पार्ट आपण अशाच पद्धतीने रेडी करणार आहोत। तर इथे आपला हा दुसरा पार्ट पण रेडी झालेला आहे। तर हे दोन्ही पार्ट अशा प्रकारे आपले रेडी झालेले आहेत। यावर मी एकदा प्रेस पण करून घेतलेली आहे। तर हे फायनल असे झालेले आहेत। तर आता आपण पुढचा पार्ट कसा कट करायचा ते बघणार आहोत। तर हा आपला पाठीमागचा पोर्शन आहे, म्हणजे जे साडी सुरुवातीला नेसतो त्या साईडचा। तर हा एक्स्ट्रा प्लेन कपडा आलेला आहे या साडीला, तर मी हा साडीमध्ये शिवायला घेत नाही आहे। तर आता आपली ही जी साडी आहे ती अशा पद्धतीने आपण ठेवली आहे आणि कधी पण साडीची एकदा आपण डिझाइन चेक करून घ्यायची आहे। तर ह्या कुर्या आपल्या वरच्या साईडनं छोटी साईड येते आणि खालच्या साईडनं मोठा पार्ट येतोय। तर असं चेक करूनच मी ही पूर्ण साडी अशी सेट केली होती, कारण बरेच वेळेस असं होतं की उलटसुलट जर भाग झाला तर ते परत परत उसवायला आपल्यालाच काम वाढते। तर त्यावेळेस आपण 2 मिनिटं का होईना आधी एकदा डिझाइन बघायची आहे आणि नंतरच कटिंग करायची। तर इथे मी अशा प्रकारे साडी पूर्णपणे लांबवर अशी आतरून घेतलेली आहे आणि आपल्याला कोणत्या साईडने याच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत, ज्या झिगझॅग प्लेट आहेत आपल्या त्या अशाप्रमाणे साडीला ठेवलेला आहे आणि एकावर एक अशा झिगझॅग प्लेट टाकून घेतलेल्या आहेत। तर झिगझॅग प्लेट टाकताना आपल्याला इथे हाफ इंचापेक्षा पण छोटं असं थोडा गॅप ठेवूनच प्लेट एकावर एक ठेवायच्या। अशा अंतरावर प्लेट ठेवून पूर्ण अशा झिगझॅग प्लेट करून घ्यायच्या आहेत। तर इथे तुमच्या मदतीला कोणी असेल तर तुमच्या ह्या झिगझॅग प्लेट लवकर घातल्या जातात, पण इथे मी माझंच मॅनेज करून असं ह्या प्लेट ठेवलेल्या आहेत। तर इथे ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण प्लेट्स एकावर एक अशा सेट करायच्या आहेत आणि वरच्या साईडनं पिन लावून घ्यायचे आहे। जर तुम्हाला ह्या सेट करताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खालच्या साईडने पण एक पिन अप करून घेऊ शकता। तर बघू शकता ते वरच्या बॉर्डरला पण आपल्या झिगझॅग अशा प्लेट्स वरून पण तयार होत आहेत। तर हे आपण असं क्रॉस मध्ये ह्या प्लेट टाकत
चाललेलो आहोत। तर ह्या प्लेट टाकता वेळेस आपली साडी तर थोडीफार तर गोळा होतेच, ती परत परत आपल्याला सेट करावं लागत असते। आणि कोणाला वाटते की शाही मस्तानी साडीला शिलाई फार जास्त आहे, पण याची कटिंग करताना मेहनत पण तेवढीच जास्त असते। तर इथे ह्या साडीचा लूक पूर्ण ह्या झिगझॅग प्लेटवरच असतात, कारण मी पण सुरुवातीला जेव्हा एक साडी शिवली होती त्यावेळेस ज्या झिगझॅग प्लेट टाकल्या होत्या त्या मी हाफ इंचाचं जे अंतर असतं ते टाकायला राहिले होते। तर त्याचा तेवढा लूक नसतो की जेवढा आपण हाफ इंच म्हणजे ज्या एक एक प्लेट आहेत त्यामध्ये जर आपण हाफ इंचाचा गॅप ठेवला तर त्या खूप म्हणजे अशा पसरलेल्या अशा छान दिसतात। तर इथे बघा आपल्याला अशा पूर्ण पिनअप करायच्या आहेत आणि वरच्या साईडला बॉर्डर आपली अशा पद्धतीने सेट करून आपलं जे उंचीचं माप आहे त्यावर आपल्याला एकदा मार्किंग करून तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। आणि ह्या पूर्ण प्लेटवर मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यावर एकदा प्रेस पण केली आहे। तर इथे पण मी एक शिलाई मारलेली आहे की ती प्लेट आपली तशी सेट होऊन जाते तिथे। आणि ह्या पूर्ण आपल्या झिगझॅग प्लेट आहेत त्यावर तुम्ही राजलक्ष्मी साडी पण अशा प्रकारे ही तयार करू शकता। तर ह्या झिगझॅग प्लेटला तुम्ही वरच्या साईडने असं इथे एक एक टाका देऊन शिवल्याच्या नंतर ही आपली राजलक्ष्मी साडी इथे तयार होते। तर अशा प्रकारे हे राजलक्ष्मी साडीचा पण लूक एकदम भारी येतो। तर हे तुमच्या क्लायंटच्या आवडीनुसार आहे। तर इथे बघा ह्या पूर्ण प्लेटमध्ये पण मी एक एक टिक मारून घेणार आहे हाताने। आणि इथे आपल्याला हे साडीचं जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला हे असे सरळ कट करून घ्यायचा आहे। आणि वरचा जो उरलेला क्लॉथ आहे साडीचा तो पण आपण पाठीमागलच्या काष्टाला यूज करणार आहेत। तर आता ह्या आपल्या प्लेट झालेला आहे तिथे रेडी। तर आपल्याला आता पाठीमागलचा काष्टा कसा रेडी करायचा ते बघणार आहोत। तर इथे याची मार्किंग आधी आपण करून घेऊया। जे आकार आहे तो इथे आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आपण इथे सोडलेला होता 6 इंचाचा किंवा 7 इंचाचा, तर त्यावर आपल्याला असं जे आकार ठेवून या कपड्याची इथं कटिंग करून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी इथे पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे सांगते। जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर पण आपण शॉर्ट व्हिडिओ नक्की बनवू। तर इथे आपल्याला हा जे आकार आहे त्याला अशा जे आकारामध्ये कट करायचा आहे। तर बघा मी इथे परत एकदा यावर शिलाई घेणार आहे। तर ही आपली शिलाई अशा प्रकारे आली पाहिजे। तर इथे तुम्हाला हे पूर्ण याचा शिलाई झाल्याच्या नंतर असा पार्ट रेडी होतो। आणि जर खालच्या साईडच्या तुमच्या झिगझॅग प्लेट इकडे तिकडे होत असतील तर तुम्ही त्यावर एकदा पिनअप पण करून घेऊ शकता। तर हा आता आपला एक्स्ट्रा कपडा उरलेला होता त्यावर आपण पाठीमागचा काष्टा कसा काढायचा ते बघणार आहेत। बरेच वेळा असं होतं की आता झिगझॅग प्लेट घेतला आता पाठीमागचा काष्टा कसा बसणार, तर त्यावर आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे की जो आपला वरच्या साईडनं कपडा उरतो ना त्यामध्येच आपण पाठीमागचा काष्टा ॲडजस्ट करू शकतो। आणि इथे बऱ्याच वेळेस असं होतं की साडी घेता वेळेस आपण उंचीला कमी जर साडी घेतली तर तो प्रॉब्लेम नक्की येतो। पण तुम्ही साडी घेता वेळेस शक्य तेवढं उंचीला चांगली असलेली साडी घ्या, म्हणजे तुम्हाला भरपूर त्यामध्ये कपडा भेटू शकतो। आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही काठ एकावर एक ठेवून घ्यायचे आहे। आणि त्याची पाठीमागलच्या काष्ट्यासाठी आपल्याला इथे उलट्या साईडने आपण मार्किंग करणार आहोत।
तर बघा आपली जी उंची आहे त्यामध्ये आपल्याला 5 इंच किंवा 4 इंच वाढून घ्यायचं आहे। तर इथे मी 5 इंच एवढं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जेवढं आपलं उंची आहे तेवढ्या 5 इंचाचा कपडा जास्तीचा घेऊन इथे आपल्याला याची मार्किंग करायची आहे। तर इथे माझा कपडा थोडासा कमी पडत आहे, तर मी हा पूर्ण एकदा सेट करते। तर इथे अशा प्रकारे आपण हा पूर्ण कपडा सेट केलेला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही हे डबल फोल्ड आहे। तर आतल्या साइडने सरळ बाजू ठेवलेली आहे आणि उलट बाजू ही वरच्या साइडने आहे। तर बघू शकता इथे मी 38 घेतलेला आहे आणि त्याच्यात 5 इंचाची वाढ केलेली आहे। 38 इंच जी उंची आहे त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर पूर्ण आपलं हे 43 इंचाची उंची घेतलेली आहे इथे। तर अशा प्रकारे आपली ही उंची झालेली आहे आणि रुंदी घेता वेळेस जी आपली उंची भरलेली होती त्याच्या अर्ध आपल्याला माप काढून घ्यायचं आहे। आपलं हे 38 इंचाची उंची आहे, तर याला आपल्याला सरळ सरळ टेपला उलट करायचं, म्हणजे टेपला आपल्याला फोल्ड करायचं आणि जेवढं आपलं हे अर्ध माप येत असन तेच माप आपण इथे रुंदीला टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण ही रुंदी घेतलेली आहे। तर ही आपली रुंदी झालेली आहे। अशीच आपल्याला वरच्या साइडनी याची मार्किंग करायची आहे। तुमची जेवढी उंची असेल त्याच्या अर्धी आपल्याला इथं रुंदीला घ्यायची आहे। तुम्ही यापेक्षा पण कमी रुंदीला घेऊ शकतो, म्हणजे काष्टा कोणाला घेरदार नकोय तर त्यावेळेस तुम्ही ही रुंदी थोडी कमी पण करू शकता। जर तुम्ही अजून पण व्हिडिओ यावर शाही मस्तानी साडीचे बघणार असाल तर आपला हिंदी चॅनल जो आहे जया फॅशन आर्ट त्यावर पण मी आधी व्हिडिओ टाकत होते। तर त्यामध्ये 7 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी कशी शिवायची याबद्दल पण मी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटी बॉक्समध्ये त्याची लिंक मी शेअर केलेली आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला जो खालची साइड आपली मोकळी साइड आहे त्या साइडने आपण 5 इंचाचा असा गॅप देऊन गोलाकार करून तिथे मार्किंग केलेली आहे आणि त्याच्याच वरच्या साइडने आपल्याला पॉइंटचा जे आकार अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि ते जे आकाराची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर आता आपण ह्या पॉइंटच्या पार्टला बाजूला ठेवूया आणि इथून आपल्याला अशी कटिंग करायची आहे की हे जे आकार आणि असं सरळ खाली गोलाकार आणि खालच्या साइडने इथपर्यंत आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। तर आपले हे दोन्ही पण कास्टे यामध्ये कट होतात। काष्टा कधी पण कट करते वेळेस जो आपला जे आकार आहे तो जी बॉर्डर आहे आपली साडीची त्याच्या उलट साइडलाच येतो। तर वरच्या साइडने आपला कपडा इथे जॉइंट आहे, तर याला पण आपण कट करणार आहोत। तर बघा इथे आपल्या दोन्ही पण काष्ट्याची एक सोबत कटिंग झालेली आहे आणि हे आपण कसं शिवून लावणार आहे ते पुढे बघणार आहोत। तर बघा इथे मी पूर्ण पार्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। जो आपला मध्ये सेंटरमध्ये ठेवलेला आहे तो झिगझॅग काष्टा आणि दोन्ही साइडचे पॅन्ट आणि इकडच्या बाजूने जे ठेवलेले आहेत हे दोन आपले पाठीमागचे काष्टा आणि वरच्या साइडचा पदर, असं
आपण रेडी केलेला आहे। तर आता एक एक पार्ट आपल्याला जॉईंट करायचा आहे। तर आपल्या पायाच्या उजव्या साईडच्या पार्टवर आपल्याला पहिले झिगझॅग प्लेटला जॉईंट करून शिलाई करून घ्यायचा आहे। शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला हे वरच्या साईडनं दुसऱ्या पायाचा भाग असा उलट ठेवायचा आहे आणि हा जे आकारावर शिलाई द्यायची आहे ही दोन वेळेस असं शिलाई झाल्याच्या नंतर हे असं ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथे लक्षात येतं की आपण आता ह्या झिगझॅग प्लेटला वरच्या साईडने कशी शिलाई द्यायची आहे। तर झिगझॅग प्लेट आपल्याला या साईडनं अशा घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्याला वरच्या बाजूला झिगझॅग प्लेट कशा जॉईन करायच्या ते यावर आपण बघणार आहोत। तर इथं आपल्याला टेपला सरळ ठेवायचा आहे आणि त्याचा हा भाग असा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचा आहे आणि जो इथं आपल्याला त्याचा मध्य भेटतो तिथे आपण चॉकनं एक मार्क लावायचा आहे आणि अशा प्रकारे ही पट्टी मधल्या साईडने जॉईंट फोल्ड करायची आहे आणि ह्या झिगझॅग प्लेटला इथे एक सरळ टिप मारून घ्यायची आहे। ही शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला पदराची शिलाई करायची आहे। तर पदर आपला हा सुलट बाजूवरच्या साईडने ठेवायची आहे आणि उजव्या पायावरच आपल्याला दुसऱ्या साईडच्या जे आकारावर पदराला जॉईंट करायचं आहे। तर वरच्या साईडने आपण कमरपट्टी लावतो म्हणून 1 इंचाचा गॅप सोडून आपल्याला पट्टी इथं पदर जॉईंट करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला यावर एक टिप मारून घ्यायची आहे। तर इथे याची शिलाई झाल्याच्या नंतर हा पदर आपल्याला मधल्या बाजूने ठेवायचा आहे आणि नंतर आपण इथे जो आपण काष्टा कट केले होते 2 पार्ट ते आपण यावर ठेवणार आहोत। तर इथे काष्टाची सरळ बाजू वरच्या साईडनं ठेवायची आहे। अशा प्रकारे दोन्ही काष्ट्याची जे बॉर्डर आहे ती समोरच्या साईडने एका समोर एक आली पाहिजे। तर अशा पद्धतीत हे आपल्याला आधी अंथरून घ्यायचं आहे। असं ठेवून घेतल्याच्या नंतर ह्या बाजू आपण कशा शिलाई करणार आहोत ते बघणार आहोत। इथे जे आकारावर जे आकार आहे तशी शिलाई घ्यायची आहे आणि इथे खालच्या साईडनं जेवढी आपली मोठी नखी आहे जी बॉर्डर आहे तिथपर्यंत 5 इंचाचा गॅप सोडून बाकीचा जो कपडा उरतो त्यावर आपल्याला अशा प्लेट घ्यायच्या आहेत। जितक्या प्लेट बसतील तितक्या घेऊन इथे या साईडने शिलाई करायची आहे। तशीच आपल्याला दुसऱ्या साईडनं पण इथे 5 इंच सोडून अशा प्लेट घ्यायच्या आहेत। प्लेट्स आपल्या वरच्या साईडने अशा फोल्ड झालेल्या पाहिजे। तर इथे पूर्ण एवढी दोन्ही साईडची आपण शिलाई करून रेडी करणार आहोत। तर इथे आपण दोन्ही साईडची शिलाई करून रेडी केलेला आहे। तर आता ह्या काष्ट्याची शिलाई कशी करायची ते आता मी पुढे तुम्हाला सांगते। तर इथे मी पदराला पिन लावून घेतलेली आहे जेणेकरून हा पदर आपला फोल्ड होऊन जातो। तर तुम्ही इथे शिलाई पिन पण लावून घेऊ शकता किंवा शिलाई पण टाकून घेऊ शकता तुमच्या कस्टमरच्या साईजच्या नुसार। तर इथे आपल्याला हे पहिले काष्टा जोडायच्या आधी आपण हा दुसरा जे आकाराचा पार्ट आहे ते अशा प्रकारे पॉइंटवर ठेवून मधातले पूर्ण पार्ट मधल्या साईडनं फोल्ड करायचे आहेत जेणेकरून ते शिलाईमध्ये आले नाही पाहिजे। तर इथे हा जे आकार आहे त्यावर आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। तर इथे मी याची शिलाई करून घेतलेली आहे। तर ह्या दोन्ही साईडची शिलाई झाल्याच्या नंतर बाकीचा पूर्ण कपडा अशा प्रकारे मधल्या भागात टाकून पॉइंटला आपल्याला जसा पॉइंटचा शेप असतो त्याप्रमाणे इथं पॉइंटला ठेवायचा आहे आणि जो मधातला भाग असतो जो शिलाईमध्ये आपल्याला बिलकुल येऊ द्यायचा नाही तो आधी आपण सेट करायचा आणि मगच पॉइंटच्या आकारावर अशी इथे शिलाई घ्यायची आहे। त्यासाठी हे पूर्णपणे सेट करून आपण यावर पिन पण लावून घेऊ शकतो आणि मग शिलाई देऊ शकतो। तर इथं व्ही आकारामध्ये आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे इथे बराबर। तर इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की मधातल्या साईडचा जो कपडा आहे तो शिलाईमध्ये नाही यायला पाहिजे। तर अशा प्रकारे ही पूर्ण शिलाई तर झाली आहे आपली, पण वरची कमरपट्टी आता आपल्याला जॉईंट करायची आहे। पण त्याच्या आधी आपण जो पाठीमागचा काष्टा आहे तो इथे सेट करून घेऊया। तर इथे आपल्याला लास्टला कमरपट्टी लावायची आहे। तर इथे आपण हा काष्टा जॉईंट कसा करायचा आहे तर जेवढा आपला जे आकार आला होता त्याप्रमाणे आपल्याला इथे काष्ट्याला शिलाई करायची आहे। तर बॉर्डर जर तुमची ही साडीची जी नखी असते ती जर थोडी मोठी आली असेल आणि तुम्हाला कमी साईजमध्ये घ्यायची आहे तर इथे मी 3 इंच एवढी दोन्ही साईडनं घेतलेली आहे। तर एवढी 3 इंच एवढा हे माप घेतलेला आहे आणि ह्या दोन्ही साईड अशा एकावर एक ठेवून इथे आपला जो जे आकार होता त्याच साईजची इथं मी याची शिलाई घेणार आहे। तर इथे आपल्याला जे आकार आपला
जेवढा जे आकार आहे त्याच मापाने आपण इथे सरळ अशी ही टिक टाकणार आहोत। तर इथे बराबर आपला जे आकार 15 इंच येतोय, तर इथे आपल्याला 15 इंचाची अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हे चॉकनं पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे अशा प्रकारे होते। तर इथे ही शिलाई दिल्याच्या नंतर आता हा जो राहिलेला कपडा आहे तो कसा फोल्ड करायचा ते आपण बघणार आहोत। तर इथे आपल्याला दोन्ही साईडना जशा आपण धोतीला वगैरे छोट्या छोट्या प्लेट टाकतो तसं आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहेत। इथे पूर्वी बघा म्हाताऱ्या बाया काष्ट्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स घालून काष्टा पाठीमागच्या साईडने घालायच्या। तर माझी आजी पण असं काष्टा घालताना मला फार आवडायचं, पण आता सगळं शिवून भेटते आणि शिवूनच सगळेजण घालतात, तर एकदा शिवलं की टेन्शनच नाही। तर आज असं वाटते की तेव्हाची किती छान कला होती की त्यांनी पटापट ह्या प्लेट्स घालून खोसल्या की त्या बराबर दिवसभर राहायच्या। पण बघा आता हे आपण अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट मधल्या साईडनं घेतल्यात। जो आपला काठ आहे त्याच्या बाहेरच्या साईडनं नाही दिसल्या पाहिजे। तर इथे मी हाताने प्रेस करून तुम्हाला दाखवत आहे की हे अशा प्रकारे आपला काष्टा येतो आणि यावर आपल्याला एक टिक शिलाई घ्यायची आहे इथे। तर यावर मी शिलाई घेतलेली आहे। तर हा सुंदर असा पाठीमागचा काष्टा आपला रेडी झालेला आहे। तर बघू शकता हे आपला पदर आहे आणि हा पाठीमागचा काष्टा। तर समोरच्या साईडनी ही साडी आपली अशा प्रकारे दिसत आहे। आणि आता आपल्याला लास्ट याचं जे काम आहे ते म्हणजे कमर बेल्ट। तर कमर बेल्ट काढण्यासाठी सरळ सरळ जेवढा बेल्ट आपला आहे त्याच्या 1 इंच वाढून घ्यायचा आहे। तर इथे मी अस्तर लावून जी बॉर्डर आहे ती उरलेली होती याची नखी त्यालाच अशा प्रकारे घेतलेला आहे, म्हणजे ते वरच्या नखीला मॅच होईल असं मी याला थोडी नखी घेतलेली आहे। आणि जो मधला भाग आहे म्हणजे आपल्याला टोचणार नाही म्हणून इथं प्लेन कपडा घेतलेला आहे, म्हणजे अर्धी नखी आणि अर्धा कपडा तसाच मी कट केलेला आहे। तर हे 5 इंच घेतलेला आहे। तर म्हणजे उंचीला 5 इंच आणि रुंदीला जेवढं आहे त्यापेक्षा 1 इंच वाढून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी समोरच्या बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे। तर इथे आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे जोडायची आहे। तर आधी मधल्या साईडने आपण शिलाई मारत यायची आहे आणि मग वरच्या साईडनं ही पट्टी फोल्ड करून अशी आपल्याला पूर्ण प्रकारे अशी लावून यामध्ये मी ही इथे नाडा पण टाकून घेतलेला आहे। हा पण मी जो अस्तरचा कपडा आहे त्यामध्येच रेडी केलेला आहे। तुम्ही वाटलं तर इलास्टिक पण वापरू शकता। तर बऱ्याच जणाला थ्रेड आवडतो, म्हणजे नाडा घातलेलाच आवडतो, म्हणून यामध्ये मी नाडा ठेवलेला आहे। तर हा आपला फायनल लुक साडीचा रेडी झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला यामध्ये काही शिकायला भेटला असेल किंवा मग काही नाही समजला असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही पण एकदम सोप्या पद्धतीत शाही मस्तानी नऊवारी साडी शिवू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।